मित्रांनो, आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की जो डीप घेतलेला होता बजेटच्या दिवशी, त्यानंतर मार्केट हे पूर्णपणे रिकवर झालेलं आहे. आणि मागचा कधी तुम्ही ॲनालिसिसचा व्हिडिओ कधी पाहिला असेल मित्रांनो, तर आपण बजेटच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं होतं की 24,100वर एक सपोर्ट आहे आणि तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याच्या खाली गेलं तर मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं आणि एक्झॅक्टली मार्केटने तिथूनच आपल्याला रिव्हर्सल घेताना दिसलं आणि ते पूर्ण आता त्याच्या ऑल टाईम हायजवळ आपल्याला निफ्टी पाहायला मिळत आहे. आता भरपूर जणांना हा एक प्रश्न पडला होता की इथे डाऊन ट्रेंड असताना गॅप डाऊन ओपन झाल्यावरही त्या दिवशी मार्केट का रिकवर झालं, ही पूर्ण जी सायकोलॉजी हे कशा प्रकारे वर्क करतं याचा व्हिडिओ पुढचाच येणार आहे मित्रांनो. इन डिटेल आपण ती कन्सेप्ट यामध्ये समजवली आहे. तर आता मी यामध्ये जाणार नाही आहे. आपण ॲनालिस्टकडे लक्ष देऊ की मार्केट रिकवर झालं. आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडतो, मार्केट कसं काय रिकवर झालं आहे बुवा, काही तर हे नाही, बजेटला सगळेजण नावं ठेवताय तरी मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे. तर याच्या मागे काय मित्रांनो, हा जो पैसा आहे ना मार्केटमध्ये म्युच्युअल फंडचा SIPचा हा खूप वाढलेला आहे मित्रांनो. जेव्हाही डीप मिळतंय तर तिथून हा तुम्हाला बाउन्स बॅक आलेला दिसतोय. आणि कसं आहे, मंथली एक्सपायरी झाल्यानंतर एंडिंगला जेव्हा म्युच्युअल फंडला तिथे बाईंग करायची असते तर त्यांना चांगले एक प्राईस पॉईंट भेटलेला आणि तिथून हे वरती आलेलं आहे. आणि आपण ज्या ऑपरेटर लेवलची जी सिरीज चालू केली त्यामध्ये ज्या 2 लेवल आपण आयडेंटिफाय केला होता, एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता तिथूनच हे मोठ्या राहायला येताना दिसत आहे. म्हणूनच मी तुम्हाला ऑपरेटर लेवलचे जे व्हिडिओ आहे ना, त्या ह्याच कन्सेप्टने की तिथून मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळते. आता मार्केट इथे पूर्णपणे रिकवर झालं. काय झालं, कारण इथे जे स्टॉप लॉस होते ते सगळे ट्रिगर होत होते आणि ते ट्रिगर होत असल्याने इथे आपल्याला शॉर्ट कव्हरिंग ही पाहायला मिळालेली मित्रांनो. आणि जेही टेलिग्रामला जॉईंट असतील मित्रांनो, त्यांना आपण तिथे सूचित केलेलं होतं आणि भरपूर जणांनी प्रॉफिटही तिथे बनवलेलं आहे. फार छान आपण लेवल दिला होता आणि एक्झॅक्टली त्या लेवल परफॉर्मन्स केला. कशाच्यावरती आपण बाय करू शकतो, त्याच्या मागची सायकोलॉजी काय आहे, ॲज पर प्राईस ॲक्शन, ते सगळं इन डिटेल सांगितलेलं होतं. आणि जेही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईंट आहे मित्रांनो, त्याने नक्की कमेंट करायचं आहे की कशा प्रकारे आपण ह्या दिवशी मार्केटला अप्रोच केलेलं आहे. आता आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये आपण याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, तर आपल्याला एक रेंज मिळाली मित्रांनो. हा आपल्याला टॉप पाहायला मिळतोय, हा आपल्याला बॉटम पाहायला मिळतोय. तर ही मोठी रेंज आपल्यासाठी. आता हिच्यामध्ये मार्केट राहतं का वर जातं, वरती गेलं तर 500 पर्यंत मार्केट जाऊ शकतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये. पण इथून रिव्हर्सल आलं ना तर एक मेजर सपोर्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय, तो आहे 24,600 पासून 24,400 पर्यंत 200 पॉईंटचा. याच्या खाली गेलं तर तुम्हाला बॉटम पाहायला मिळेल, याच्या वर गेलं तर तुम्हाला परत हाय पाहायला मिळेल. ह्या झोनमध्ये मार्केट साईडवेज होण्याची शक्यता आहे. कधी मंडेला मित्रांनो जास्ती मोठं गॅप अप ओपन झालं, म्हणजे 25,000च्या वर ओपन झालं, कधी 150 ते 200 पॉईंट, इथून आपल्याला प्रॉफिट बुकिंग होताना दिसेल आणि मार्केट खाली येऊन गॅप फिल करताना आपल्याला दिसू शकतं मोठं गॅप अप ओपन झालं तर. आणि मार्केट फ्लॅटही ओपन झालं आणि वरच्या दिशेला गेलं तर कुठून ना कुठून ते रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. पण रिव्हर्सल होणार आहे म्हणून कुठेही आपल्याला शॉर्ट करायचं नाही, ॲज पर प्राईस ॲक्शननुसार आपल्याला इथे ट्रेड करायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये ही निफ्टीची रेंज राहणार आहे मित्रांनो. आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात आपण पाहून घेऊयात मित्रांनो. इथे निफ्टीची ना ऑप्शन चेन लावली पुढच्या एक्सपायरीची आणि इथे कधी तुम्ही पाहिलं तर 24,800च्या आसपास कुठेतरी मार्केट हे क्लोज झालेलं आहे. आता 24,800 हा नेक अँड ब्रेक लेवल आहे मित्रांनो. इथे पुट आणि कॉल साईडला सिमिलर पोझिशन बनलेल्या आहे. मग याच्या वरती कधी मार्केट गेलं तर 25,000 पर्यंत आता मोठं रजिस्ट्रेशन आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. तिथे 2,25,000 पोझिशन बनल्या. त्याच्यानंतर आपल्याला 25,100 आणि 25,300 हे रजिस्ट्रेशन पाहायला मिळणार आहे. खाली कुठपर्यंत येऊ शकतं, तर खाली सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळतोय 24,500 ते 24,600चा आपल्याला इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळतो. हा झोन आहे मित्रांनो, हा डिमांड झोन आहे. इथून बाउन्स बॅक घेण्याची शक्यता आहे. तर याप्रमाणे आपल्याला ऑप्शन चेनमध्ये पोझिशन बनलेला दिसत आहे. म्हणजे 800च्या कधी वरती गेलं तर 25,000 आणि 25,000च्या वरती 200 पॉईंटची जागा अजून ओपन होणार आहे. सस्टेन करायला हवं 25,000च्या वरती. खाली कधी आला तर आपल्याला लगेच सेल नाही करायचं आहे. जोपर्यंत 24,500 ब्रेक होऊन खाली सस्टेन नाही करत आहे तोपर्यंत आपल्याला इथे ॲज पर प्राईस ॲक्शन बाईंगची संधी ही शोधायची मित्रांनो. या प्रकारे आपल्याला मार्केटला अप्रोच करायचं आहे. आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊयात.
मित्रांनो इथे बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि आपण पाहिलंय की निफ्टी पूर्णपणे रिकवर होऊन गेली, पण बँक निफ्टी रिकवर झाली नाही, कारण बजेटमध्ये बँकांसाठी काही मोठी काही गोष्ट आली नाही, त्यामुळे त्या रिकवर होत नाहीये. आणि अजून एक मोठ्या बँकेचा रिझल्ट बाकी, ती म्हणजे ICICI बँक. आज तिचा रिझल्ट होता मित्रांनो. आता रिझल्टवर ती कशा प्रकारे रिॲक्ट होतं हे मंडेला समजेल, पण बँक निफ्टी एक नेक अँड ब्रेक लेवलला आहे. आता निफ्टीमध्ये रॅली आली कशामुळे, IT इतर जे सेक्टर होते त्यामुळे आपल्याला निफ्टीमध्ये रॅली पाहायला मिळाली. पण आता जेव्हाही बँक निफ्टी इथे ब्रेक करेल ना मित्रांनो मोठी लेवल, तर बँक निफ्टी ही लिडरशिप घेईल निफ्टीला वर घेऊन जाण्यासाठी. म्हणून याच्यावर जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये बुलिश व्हायचं नाही. आपल्याला सपोर्ट इथे पाहायला मिळतो, याच्या बिटवीन राहिलं तर साइडवेज मार्केटला आपण ज्या प्रकारे ट्रेड करतो त्या प्रकारे आपल्याला इथे ट्रेड करायचंय. टॉपला सेल करायचंय, बॉटमला आपण बाय करू शकतो. याच्या खालीच गेल्यावर स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला मिळणार आहे, नवीन सेलिंग झोन आपल्यासाठी ऍक्टिव्हेट होणार आहे. आणि याच्यावर कधी मार्केट आलं तर पहिलं टार्गेट आपल्याला इथपर्यंत पाहायला मिळतंय. त्यानंतर आपण कालावधीनंतर आपण लाईफ टाईम हाय सुद्धा बँक निफ्टीमध्ये पाहू शकतो. म्हणून आता ही लेवल ब्रेक होणं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो ॲज पर प्राइस ॲक्शननुसार. आता आपण आहे ना ऑप्शन चेनला पाहून घेऊ, ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते. मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली पुढच्या एक्सपायरीची, आणि ही मंथली एक्सपायरी राहणार आहे बँक निफ्टीसाठी मित्रांनो महिन्याच्या एंडिंगच्या दिवसाला. म्हणून इथे शॉर्ट कव्हरिंग येण्याची जास्ती शक्यता आहे, कारण म्युच्युअल फंड सुद्धा खूप ॲक्टिवेट होत असतात त्या टायमाला, ते आपली बाईंग करत असतात. आता 51,300 ही लेवल आहे ना मित्रांनो सिमिलर आहे, नेक अँड ब्रेक लेवल आहे, कारण इथे पहिल्यांदा पण 2 ते 3 वेळा रजिस्ट्रेशन घेऊन बँक निफ्टीने फॉल केलेला होता. मग 300च्या वरती कधी गेली तर सर्वात पहिलं रजिस्टर आहे 51,500, त्यानंतर 52,000 पर्यंत हिला कुठेही हर्डल नाही आहे. 52,000 पर्यंत इझिली आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसेल. खाली आला तो हा सपोर्ट स्ट्रॉंग कुठे आहे मित्रांनो 51,000 वर पहिला सपोर्ट स्ट्रॉंग आहे, त्यानंतर 50,500 वर हा स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सोमवारी बँक निफ्टी कशी वर्क करते, म्हणजे सगळ्या मेजर बँकचे रिझल्ट येऊन जातील, मग बँक निफ्टीला कोणताही मोठा ट्रिगर नाही, आणि सर्व ट्रिगर या ठिकाणून निघून गेलेले आहे मित्रांनो, कारण तुमचा बजेट होऊन गेलेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे रिझल्ट येऊन जातील मंडेपर्यंत. मग आता कोणताही आपल्याला मोठा ट्रिगर सध्या नाही, तर आपलं मार्केट हे फॉरेनच्या मार्केटवर सुद्धा रिॲक्ट करू शकतं. तर याप्रमाणे ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण आता लक्ष द्यायचं आहे. आणि अशाच प्रकारचा कधी मार्केट अनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.